बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी काल रात्री उशिरा महापौर बंगल्यावर बैठक झाली। मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानं आज चौथ्या दिवशीही संप सुरूच राहणार आहे। या बैठकीत उद्धव ठाकरे ही कोणताच मार्ग काढू न शकल्याने संप सुरूच राहणार असल्याचं शशांक राव यांनी सांगितलंय। बेस्टच्या संपात विद्युत पुरवठा विभागही आजपासून सहभागी होणार आहे आणि या संपाला द इलेक्ट्रिकल युनियननं पाठिंबा दिल्यानं या संघटनेचे 6000 कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत। त्यामुळे हा संप अजूनच चिघळणार आहे। बेस्ट संपाविरोधात अॅडव्होकेट दत्ता माने यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। बेस्टचा संप बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी दाखल केला असून या याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार आहे। बेस्टच्या संपाचा आजचा चौथा दिवस असून आता मुंबईकर या संपाला कंटाळलेले आहेत। रिक्षा टॅक्सीनं रोज येणं जाणं आम्हाला परवडत नाही, त्यामुळे बस लवकरात लवकर सुरू करा अशी विनंती मुंबईकर करतायत। केंद्र सरकारच्या अखत्यारीत जीएसटी विभागातील निरीक्षक, अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 दिवसाचं सरकारविरोधी आंदोलन केलं। नॅशनल फेडरेशन ऑफ इन्स्पेक्टर ऑफ सेंट्रल एक्साइज या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देशभरातील आंदोलनात 100% कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय। साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाचा तिढा अखेर सुटला असून वैशाली सुधाकर येडे यांच्या हस्ते 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वसामान्य महिलेला उद्घाटनाचा मान मिळालाय। यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 200हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने सर्व योग्य ती खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं भाषण रद्द केलं। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याची ज्यांची नैतिक जबाबदारी आहे त्यांनीच बोटचेपी भूमिका घेतल्यानं औरंगाबादेत विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिसाहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलं होतं आणि या संमेलनात प्रतिष्ठित साहित्यिक सहभागी होणार होते। 99वं अखिल भारतीय नाट्य संमेलन नागपुरात होणार असून विदर्भातील नाट्य कलावंत आणि नाट्य रसिकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे। 1985 नंतर नागपूरला नाट्य संमेलनाचा मान मिळाला असून संमेलन कविवर्य सुरेश भट सभागृहात 22 ते 25 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे। या कार्यक्रमाचे संमेलन अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गजवी असणार आहेत, तर स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असणार आहेत। ज्याप्रमाणे 98वं नाट्य संमेलन एका वेगळ्या ढंगात पार पडलं, त्याचप्रमाणे हे आयोजनही आपल्या वेगळेपणासाठी ओळखलं जाईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। शिवसेना पक्षप्रमुखांनी युती खड्ड्यात गेली असं म्हटलं असलं तरी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत गपचूप बैठक केल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। ते राष्ट्रवादीच्या रायगडच्या मेळाव्यात बोलत होते। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोफिटल हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे सोफिटलमध्ये गेल्याचा दावाही पाटील यांनी केलाय। अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर तरी सेनेने लाचारी सोडावी। एकीकडे सत्तेत बसून मलिदा खायचं, शिव्या द्यायच्या, पण सत्ता सोडायची नाही, ही कुठली पद्धत असं म्हणत सेनेला आता स्वाभिमान शिल्लक राहिलाय का असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी जालन्यात रावसाहेब दानवेंना लोक रडवतील अशी टीका केली होती। त्यावर घोडा मैदान सामने है, सगळ्यांनी 4ही मुंड्या चित मी प्रत्येक निवडणुकीत केलंय, असं यावेळीही करेन असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलाय। आघाडी संदर्भात येत्या काही दिवसात प्रफुल्ल पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर येत्या 8 दिवसात राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बैठक होईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। महाराष्ट्रात काँग्रेसला सोबत घेऊन तसंच आणखी मित्रपक्षांना सोबत घेऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवायच्या आहेत आणि 20-20 जागांवर एकमत झालंय। 4 दिवसांपूर्वी बैठक होऊन मित्रपक्षांना सोडायच्या जागांबाबत चर्चा झाली असं सांगत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आघाडी होण्याचे संकेत दिलेत। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे युती होईल असा आशावाद केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय। शिवसेना आणि भाजप जर एकत्र आल्या तर आरपीआयला लोकसभेच्या 2 जागा मिळाव्यात, जर वेगळे लढले तर आरपीआयला लोकसभेच्या 4 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे।
शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने संभाव्य उमेदवार म्हणून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव चर्चेत आलेलं आहे आणि यानंतर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी कोण पार्थ पवार असा खोचक प्रश्न पवारांना विचारत आव्हान दिलंय। केवळ मागासवर्गीय मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळेच आपापल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान बोलण्याची संधी आपल्याला दिली गेली नसल्याचा गंभीर आरोप पिंपरी विधानसभेच्या मतदारसंघाचे शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केलाय। 2014 निवडणुकांपूर्वी आरक्षणाला पापकी योजना म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा गेल्या 4.5 वर्षात अपयश झटकण्यासाठी केलेला खटाटोप असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंडमध्ये केली। यावेळी त्यांनी 2014च्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदींनी आरक्षणावरून केलेल्या भाषणाची क्लिपच पत्रकारांना दाखवत आता कुठे गेली पापकी योजना असा सवाल उपस्थित केला। राफेल प्रकरणात सरकार काहीतरी लपवतंय, मोदी सरकार घाबरतंय म्हणून आलोक वर्मा यांना पुन्हा हटकवल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेली आहे। नाशिकमध्ये म्हाडाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली। आज भाजपच्या होणाऱ्या बैठकीत शिवसेना कोणत्या थरावर राहणार असं म्हणत त्यांनी भाजप सेना युतीबाबतचं गूढ कायम ठेवलं। या कार्यक्रमात भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक कोपरखळ्या बघायला मिळाल्या। म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत तसंच भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेल्या राजकीय फटकेबाजीमुळे उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली। नवीन नाशिकमधले राजे संभाजी क्रीडांगणाचे भूमिपूजनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया खेलो या योजनेअंतर्गत 6 कोटी रुपये मंजुरीतून हे क्रीडांगण तयार करण्यात येणार आहे। शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी आरोग्य खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठक घेतली। या बैठकीत तुमच्या काही सूचना असतील तर स्वागत आहे असं म्हणत आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सवर्ण समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर या विरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि या याचिकेवर लवकरच आता सुनावणी होणार आहे। वसई विरारमध्ये खाकरे आणि पाणीपुरी बनवण्याच्या कारखान्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे। एफडीएचे सारे नियम धाब्यावर बसवून सर्रास घाणीच्या साम्राज्यात हे पदार्थ बनवून लोकांना पोहोचवले जात आहेत। अतिशय दुर्गंधीयुक्त परिसरात खाकरा आणि पाणीपुरी बनवून वसई विरारसह मुंबई परिसरात विकले जातात। खाकरा बनवण्याच्या कारखान्यात तर आजूबाजूला पूर्णपणे दुर्गंधी आहे, तर दुसरीकडे पाणीपुरीवाला एकदम काळ्या तेलात पाणीपुरी तळत आहे। भट्टीच्या बाजूला पडलेलं तेल याच ठिकाणी पाणीपुरीचं पीठ त्याच ठिकाणी ठेवलेलं आहे। लादीवर ठेवलेलं पीठ तेच काळ्या तेलात तळून त्याची विक्री करण्यात येते। नवी मुंबईतल्या नेरूळ येथील मेरिडियन अपार्टमेंटमध्ये रात्री 11च्या सुमारास 14व्या मजल्याला आग लागली। या आगीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला। सुदैवानं फ्लॅटमध्ये कोणी नसल्यानं जीवितहानी टळली। अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतून सर्वांना बाहेर काढत अथक प्रयत्न करत 2 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। अंधेरीतील कामगार हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत जखमी झालेल्या 2 वरिष्ठ नागरिकांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गेल्या वर्षी डिसेंबर 17 तारखेला ही आग लागली होती। या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय। सूर्या प्रकल्पाची धमनी धरण आणि खालीच असलेलं कवडास बंधाऱ्यातून डावा आणि उजवा असे 2 कालवे काढण्यात आले। मात्र या कालव्यांची दुरावस्था होऊन कालव्याला गळती लागल्यानं लाखो लिटर पाणी ओहोळातून वाहून समुद्राला जाऊन मिळतंय। सूर्या प्रकल्पातून शासनाला वार्षिक 18 कोटी इतका महसूल जमा होत असून 400 कोटींचा महसूल आतापर्यंत मिळालेला आहे आणि एवढा महसूल मिळून देखील कालव्यांची दुरुस्ती का गेली नाही असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जातोय। पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं तसंच उजनीतून नदीला पाणी सोडण्याचे काही नियोजन दिसत नसल्यानं नदीला पाणी सोडण्याच्या निर्णयापर्यंत शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा या हेतूने 2 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पंढरपूर नगरपालिकेकडून घेण्यात आलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून केडीएमसीच्या खासगीकरणाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि त्यामुळे या वर्षात खासगीकरणाचं अंमलबजावणी होण्याची देखील शक्यता आहे।
बीड शहरातून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अंतरवन पिंपरी या गावात गेल्या 8 दिवसांपासून जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे। या अज्ञात रोगामुळे गावात आतापर्यंत तब्बल 80 जनावरे दगावली आहेत। जनावरांना लागण झालेला रोग घटसर्प असल्याचं काही जण सांगत आहेत, मात्र हा रोग कोणता आहे हे अद्याप पशुवैद्यांनाही कळालेलं नाही। मात्र केवळ पशुसंवर्धन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच गावातील 80 जनावरांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप शेतकरी करतायत। गरोदर मादी श्वानाच्या पोटावर लाकडी काठीने जबर मारहाण केल्यानं गर्भातच पिल्ल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापूरमध्ये घडली। या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला। अहमदनगरला कर्जतमध्ये 1000 गोमा जप्त करण्यात आले। या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। 2 टेम्पो आणि जिवंत कालवड, गाय, बैल असा 8,38,000 किमतीचा माल जप्त केला गेलाय। कराडमध्ये वनविभागानं एका बिबट्याची विहिरीतून सुखरूप सुटका केली। बिबट्या एका विहिरीत पडला असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढले। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील पांघराण गावातल्या एका मकाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय। नवागाव परिसरात 5 ते 6 दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातला होता। मुंबईतून पळालेला आणि गेली 30 वर्ष विदेशातच असलेला गँगस्टर गुरु साटमच्या टोळीला मुंबई पोलिसांनी खिंडार पाडत त्याचा महत्वाचा साथीदार कृष्णकुमार बाळकृष्ण नायर उर्फ केविन नायरला अटक केली आहे। भारतातून हाँगकाँगला वळवण्यात आलेले पैसे केविन हवालामार्गे गुरु साटमपर्यंत पोहोचवायचा। केविनला केरळमधून पोलिसांनी अटक केली आहे। केविनच्या अटकेनंतर गुरु साटमची मुंबईसह आसपास परिसरातील सर्व ठिकाणं आता पोलिसांच्या रडारवर आली। केविनच्या चौकशीतून गुरु सध्या दक्षिण आफ्रिकेत लपला असल्याचंही उघड झालंय। बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यातील पारडी शिवारात शेतात तुरीच्या खळ्यावर आजोबांच्या डोक्यात दगड मारून त्यांची हत्या करत नातवानंही काही अंतरावर बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। पुण्याच्या सत्र न्यायालयानं सामूहिक बलात्कार प्रकरणी पहिल्यांदाच एका महिलेसह 3 नराधमांनीही 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे। पिंपरीतील वाकड पोलीस स्टेशन समोरच पोलिसांना कोयत्यानं आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली। जमावाच्या हल्ल्यात पोलीस हवालदार प्रमोद भांडवलकर गंभीर जखमी झाले। भांडण सोडवण्यासाठी गेले असता हा प्रकार घडलाय। वसईत स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे। पालघरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या टीमने छापा मारून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय। यामध्ये 4 जणांविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 2 जणांना अटक केली गेली आहे तर 2 जण फरार आहेत। अहमदनगर शहरातल्या सावेडी भागात महावीर कॉलनी परिसरात एका बंगल्याला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश तोफखाना पोलिसांनी केलाय। पोलिसांनी छापा टाकून 4 महिला, 2 ग्राहक आणि पुरुषांना ताब्यात घेतलंय। या 2 महिला परप्रांतीय असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। या 3 महिलांची सुटका करण्यात आली तर उच्चभ्रू वस्तीत रॅकेट पकडल्यानं एकच खळबळ उडाली। नवी मुंबईत बेकायदेशीर सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरीवर आता गुन्हे शाखेने धाड टाकत 8 जणांना अटक केली। या धाडीत 10 कम्प्युटर, 56 हार्ड डिस्क, 6 लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर आदी साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। ओरिसाहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पकडून सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 803 किलो गांजा जप्त केला असून 2 अटक केली। पुण्यात केलेली ही आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे। गांजाची किंमत 70 लाख रुपये एवढी आहे। वेगवेगळ्या बँकेतून एटीएम मध्ये रक्कम भरण्यास जात असलेल्या सिस्को एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी 36 लाख लुटून नेल्याची घटना संगमनेर शहरात घडली। या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी 7 पोलीस पथकं वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत। साताऱ्यात ऊसाच्या एफआरपी रकमेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सह्याद्री सहकार साखर कारखाना आणि जरंडेश्वर कारखान्याच्या रहमतपूर येथील विभागीय कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन करण्यात आलंय। तसेच पुढील 15 दिवसात जर ही रक्कम शेतकऱ्याला मिळाली नाही तर येत्या काळात मोठं जन आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेकडून देण्यात आलाय।
पुण्यात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार बासरीवादक पंडित केशव गेंडे यांना प्रदान करण्यात आला। 5 लाख रुपये, शाल आणि पुष्पहार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आपलं 1 महिन्याचं वेतन गेंडे यांना दिलं। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते। नाशिकमध्ये साईबाबांच्या भंडाऱ्यात एक अनोखं पातेलं नाशिककरांना पाहायला मिळालं। या पातेल्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे पातेलं 4 फूट उंच आणि 7 फूट रुंद असून शुद्ध पितळेपासून बनवण्यात आलंय आणि हे पातेलं उचलून बाजूला ठेवण्यासाठी 10 ते 15 लोक लागतात। गेल्या 43 वर्षांपासून हे पातेलं अखंड सेवा देते। 700 किलोची भाजी साईबाबा भंडाऱ्यासाठी यात बनवली जाते। जवळपास 6 ते 7 हजार भाविक जेवण करू शकतात आणि देवांग जाणी यांच्या कुटुंबाने आजही ते पातेलं सांभाळून ठेवलंय। राष्ट्रमाता जिजाऊबा साहेबांच्या 421व्या जन्मोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून जिजाऊ सृष्टीच्या प्रांगणात शेकडो स्टॉल्सची ऑनलाईन बुकिंग करण्यात आली। 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे येणाऱ्या जिजाऊ भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत। शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने ही तयारी पूर्ण करण्यात आली असून जिजाऊ जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून या उत्सवासाठी देशभरातील लाखो जिजाऊ भक्त जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात। दिल्लीत आजपासून भाजपच्या 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी रामलीला मैदानावर सुरू आहे। या अधिवेशनासाठी जवळपास 10,000 भाजप कार्यकर्ते येण्याची अपेक्षा आहे। निवडणुकाच्या तोंडावर छोट्या व्यापाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे। 40 लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यवसायांवर आता जीएसटी लागू करण्यात येणार आहे आणि ही मर्यादा आधी 20 लाखांपर्यंत होती। दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेस श्रेष्ठींनी पुन्हा एकदा दिल्ली काँग्रेसची धुरा शीला यांच्याकडे सोपवली आहे। अजय माकन यांनी राजीनामा दिल्यानंतर शीला दीक्षित यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 2 दिवसाच्या दुबई दौऱ्यावर आहेत। अनिवासी भारतीयांशी चर्चा करण्याबरोबरच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत। राजधानी दिल्लीतील कीर्तीनगर परिसरातल्या फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली। याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। पत्रकार छत्रपती हत्याकांड प्रकरणी आता पंचकुलाचे विशेष सीबीआय कोर्ट निर्णय देणार आहे। यामधील मुख्य आरोपी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सुनावणी होणार आहे। सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना तसंच इतरांच्या याचिकांवर आज दिल्ली उच्च न्यायालयात फैसला होण्याची शक्यता आहे। लाचखोर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली। सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि त्यांची अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण दल आणि गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली। अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी येत्या 29 जानेवारीपर्यंत टळलेली आहे। 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाला न्यायमूर्ती उदय लळित यांनी सुनावणी दरम्यान स्वतःला घटनापीठापासून अलग करण्याचा निर्णय घेतल्याने नव्या घटनापीठाचे आता गठन करावं लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ तिहेरी तलाकशी संबंधित विधेयकाला पुन्हा मंजुरी देण्यात आली। आधी जारी केलेल्या अध्यादेशाची मुदत 22 जानेवारी रोजी संपणार होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर गेले होते। तिथे फडणवीसांचे स्वागत करण्यात आलं आणि त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन बाबा भोलेनाथचं दर्शन घेतलं। येत्या फेब्रुवारीपासून जर तुम्ही आयआरसीटीसीद्वारे विमानाचं तिकीट बुक केलं तर तुम्हाला 50 लाख रुपयांचा प्रवास विमा मोफत मिळणार आहे। आयआरसीटीसी हे रेल्वेचं ई-तिकीटिंग आणि कॅटरिंग पोर्टल आहे आणि आयआरसीटीसीद्वारे तिकीट खरेदीवर मिळणारा हा प्रवास विमा आंतरराष्ट्रीय प्रवासासह देशांतर्गत प्रवासासाठीही मिळणार आहे। हा विमा कोणत्याही वर्गातील तिकीट खरेदीवर मिळणार आहे। जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनचा मालक जेफ बेजोस आणि त्याची पत्नी मेकेंजी बेजोस यांचा घटस्फोट होणार आहे। जेफ बेजोस याच्या मालमत्तेची वाटणी झाल्यास मेकेंजी जगातील सर्वात श्रीमंत महिला बनणार आहे।
टीसीएच्या निव्वळ नफ्यात ऑक्टोबरमध्ये डिसेंबर ते तिमाहीमध्ये 24.1% वाढ झाली. यंदाच्या तिमाहीत झालेल्या वाढीमुळे कंपनीचा निव्वळ नफा 8,105 कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे. कर चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचललेली आहेत. रिटर्न न भरणाऱ्या व्यावसायिकांचं ई-वे बिल रोखण्यात आले असून त्यांना 50,000 रुपयांपेक्षा अधिक मालाची वाहतूक यापुढे करण्यासह आता बंदी घालण्यात आली आहे. मूळ मोटारीमध्ये अथवा वाहनांमध्ये आपल्या मर्जीनुसार बदल करून त्याला स्टायलिश लुक देणं अथवा विदेशी ब्रँडनुसार त्याची रचना बदलल्यास अशा गाड्यांची नोंदणी करता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतामधील ईस्ट ब्रदर लाईट स्टेशन येथे चक्क $1,30,000 म्हणजेच 91,62,000 रुपये पगाराची नोकरी उपलब्ध आहे. दीपस्तंभाची देखरेख करण्याचं काम आहे. पाकिस्तानात टीव्ही वाहिन्यांकडून कडक बंधनं घालण्यात आलेत. नवीन नियमानुसार मालिकांमध्ये आता बलात्काराचं दृश्य, भडक दृश्य तसंच महिलांना पाकिस्तानी संस्कृतीनुसारच दाखवावं लागणार आहे. अण्वस्त्र मुक्तीच्या चर्चेत बाधा आल्याने उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांनी चिंता व्यक्त केल्याने उत्तर कोरियाची केसीएने या प्रवक्त्यांच्या समितीनं असं म्हटलेलं आहे. भाजप खासदार किरण खेर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत किरण खेर अत्यंत विनोदी आणि चिडवाचिडवीचे हावभाव चेहऱ्यावर आणत त्यांचे ते अभिनव कौशल्य लोकसभेत दाखवत आहेत.